फॉर्च्यून एंटरटेनमेंट निर्मित ऐक ना ग आई या महाराष्ट्र सेवा संघ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे जे 2 प्रायोजक आहेत कुलकर्णी ट्युशन्स, त्यांचे मनापासून आभार. कारण स्वतः अनिल सरांना इथे उपस्थित राहण्याची इच्छा होती. अतिशय तळमळीने या क्लासमध्ये शिकवलं जातं आणि त्यांचं हे म्हणणं होतं की या ज्या विषयाची आत्ता गरज आहे, आम्ही क्लासेसमध्ये सुद्धा जो विषय सतत हाताळतो म्हणजे अभ्यासाच्या बरोबरीने मुलांची मानसिकता हा विषय असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल अशा चांगल्या हेतूने ते प्रायोजक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यांचा बॅनर इथे लावलेला आहे, पोस्टर्स तुमच्यापर्यंत पोचली असतील. तसंच मुलुंडमध्ये सुमंगल प्रतिष्ठानतर्फे अनेक चांगल्या उपक्रमांना नेहमीच मदत केली जाते. तर त्यामुळे सुमंगल प्रतिष्ठानचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. या 2 संस्थांनी या कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिलं आहे. काल आणि आज आपण पूर्णतः संवाद आणि त्या संवादातून सुटू शकणाऱ्या समस्या किंवा निर्माणच न होणाऱ्या समस्या याविषयी बोलतो आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञ मंडळींना बोलवून त्यांच्या अँगलनी, त्यांच्या विचारातून, त्यांच्या अनुभवांमधून आपण या विषयाला समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो आहे. या सगळ्याच बरोबरीने म्हणजे डॉक्टर्स, मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती वगैरे अशासारखे काम करणारे तज्ज्ञ हे सगळे झालेच, हे महत्त्वाचे आहेतच. पण या सगळ्याच बरोबरीने आणखी एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये मला असा जाणवला, ते म्हणजे मुलांसाठी जे सातत्याने साहित्य निर्माण होतं, मग त्या कविता असतील, कथा असतील, लेख असतील, जे मुलांनी वाचावं असं, मुलांना त्यातून काहीतरी घेता येईल असं, अशी साहित्य निर्मिती सातत्याने होत राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तेही एक संवादाचं माध्यम आहे. पुस्तकातून सुद्धा वाचक आणि पुस्तकाचा सतत लेखनाचा संवाद चालू असतो. आणि अशी साहित्य निर्मिती सातत्याने करणारं जे एक अग्रगण्य असं नाव या साहित्य क्षेत्रातलं आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके कवी, गीतकार, साहित्यकार, प्राध्यापक प्रवीण दवणे सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी इथे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दवणे काकांची मी काय वेगळी ओळख करून देणार, कारण आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. त्यांनी लिहिलेलं सातत्याने वाचत असतो, इतरांनी ते वाचावं असं आपल्याला वाटत असतं. इतकं सुंदर आणि सहज असं लेखन त्यांनी केलेलं आहे. पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी मला सगळ्यांना सांगायला आवडतील. त्या म्हणजे केवळ साहित्यिक अँगलनी आपण आज त्यांना इथे बोलावलेलं नाही आहे, लेखक म्हणून त्यांना बोलवलेलं नाही आहे फक्त, तर त्यांचा मुलांशी सातत्याने 35 वर्ष संवाद झालेला आहे. कारण ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यामुळे मुलांमध्येच सतत वावरून त्यांच्या समस्या तिथूनच त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि अर्थातच त्या सोडवण्याचा त्यांच्या परीने एक शिक्षक म्हणून नेहमीच प्रयत्न केलेला आहे. तसंच कवी, गीतकार, कथा, कादंबरीकार अशा अनेक रूपांमधून रसिकांशी त्यांची भेट झालेली आहे. सावर रे थेंबातला आभाळ, रे जीवना, आयुष्य बहरताना, आनंदोत्सव, वय वादळ विजांचं ज्याच्याबद्दल आपण सतत बोलतोय, स्पर्शगंध, मनातल्या घरात, मैत्रबन, अध्यापन आणि नवनिर्मिती याच्यासारखं महत्त्वाचं पुस्तक, प्रश्नपर्व अशी अनेक संग्रही ठेवावीत अशी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. विपुल असं बालवाङ्मय काकांनी लिहिलेलं आहे. अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत. 150 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतरचना केलेल्या आहेत. देशविदेशात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवलं आहे. त्या सगळ्याबद्दल मी अधिक खोलात शिरत नाही, कारण आपला जो आजचा मूळ विषय आहे संवाद, आणि तो साहित्यातून कसा झाला पाहिजे, कलेतून कसा झाला पाहिजे आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभव याकडे आता आपण वळणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायला आवडेल की ऐक ना ग आई याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. इतका उत्तम ध्वनिक्षेपक आहे आणि इतक्या छान मंजूळ आवाजाच्या संवादक आहेत, त्यामुळे मी जरा घसा पुन्हा पुन्हा खाकरून घेतला. याचं कारण मी भावगीत जरी गुणगुणलं तरी लोक म्हणतात की पोवाडा बंद करा, कारण बोलून आणि व्यक्त होऊनच गळा जरा आगळा झाला आहे.
हे सांगण्याचं कारण असं की गेले तास दीड तास एका विचाराच्या महोत्सवात आपण सगळेजण उपस्थित आहोत. श्रेयसीताई, आपण आणि महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड या संस्थेचे मी विशेष आभार आणि अभिनंदन करतो. याचं कारण समाजाला काय आवडतं यापेक्षा काय आवडायला हवं असा उपक्रम आपण आयोजित केला आहे. तास दीड तास मगाशी मी दोन्हीही मानसशास्त्रज्ञांचं मानसोपचार तज्ज्ञांचे मी ऐकत होतो आणि हे ऐकत असताना कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांनी खरंच बालमानसशास्त्राची गीताच उलगडली त्या गीतातही खऱ्यानं मी असं म्हटलं आणि ते म्हटलं ते मी जरा खाजगीत म्हटलं, पण आता मी सार्वजनिक बोलतोय. ते सुद्धा विधान माझं जरासं तुम्ही मर्यादित अर्थाने घ्या, शब्दशः घेऊ नका. म्हणजे आपण जे विचारलं त्याच्याकडे मी आपोआप येईन. मी म्हटलं की हे सगळं ऐकल्यावर मला बरं वाटलं. काय बरं वाटलं त्या म्हणाल्या. म्हटलं खूपसं काही न कळणाऱ्या किंवा प्रचंड न शिकलेल्या सामान्य आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला याचा मला आनंद होतोय. याचं कारण असं की माहितीवंत असलं पाहिजे, पण इतकी माहिती पाहिजे का? इतकी प्रचंड माहिती पाहिजे का की जी माहितीने डोकं फुटून जाईल? हे मला काही कळत नाही आहे. त्यामुळे शाळेतल्या मुलांचे प्रश्न जे नव्हतेच पण जे निर्माण केले गेले, मार्केटिंगचा जो एक वेगळा भाग आहे की गरजा निर्माण केल्या जातात की ही तुमची गरज आहे. इथे जर पुळी आली तारुण्यात तर लगेच तुम्ही काहीतरी त्या त्वचेवर काहीतरी करा आणि 2-3 हजार रुपयाचं लोशन लावा. आम्हाला कधी वाटलंच नाही, कधी पुळ्या आल्या आणि गेलंही कळलं नाही. आताही मध्ये मध्ये येतात. आई म्हणते डाळीचं पीठ लाव. मला म्हणायचं आहे की ऐक ना ग आई असेल किंवा एका माझ्या पुस्तकाचं नाव आहे ऐक जरा ना, आणि तुम्ही या कार्यक्रमाला नाव दिले की ऐक ना ग आई. मी जोडीने म्हणेन ऐकणारे बाबा असंही ते आहे. याचं कारण असं की मुलांना दोन्हीही आई आणि बाबांना साथ घालावीशी वाटते. बरोबर. आणि इतकी व्यग्रता आहे मित्रमैत्रिणींनो की मुलांसाठीच म्हणून व्यग्र असलेले आई वडील मुलांसाठीच काही करत नाही असं दिसत आहे. बरोबर. हे जे मी बोलतोय थोडंसं स्पष्ट बोलीन, कारण इथे मी केवळ कवी म्हणून आलेलो नाही आहे. मी कंसातली गोष्ट आणखीन एक सांगीन आभार मानताना की या सगळ्या बालमानस मेळाव्यात तुम्ही एका लिहित्या लेखकाला, एका बोलत्या वक्त्याला आणि 40 वर्ष प्रयोगशील अध्यापन केलेल्या शिक्षकाला तुम्ही गुंफलत म्हणून मी तुमचे आभार मानतो. कारण मगाशी मी मंत्रवादी साहेबांना म्हणजे श्रेयसीताईंच्या यजमानांना म्हटलं तिथे, आणि ते मी हे म्हटलं की साहित्य, भाषा, मातृभाषा हरवल्यामुळेच 80% प्रश्न आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या दोघींचं जे काही अनुभवकथन आहे सघन अत्यंत महत्त्वाचं, आणि जे मोजकेच पालक इथे उपस्थित आहेत, शिक्षक आहेत, त्या सगळ्यांना एक कळेल की मातृभाषा हरवल्यामुळे जे काही प्रश्न आहेत आपण तिकडे कधी येतच नाही आहे. ताप सर्दी होणं वेगळी गोष्ट आहे, वर डोकंदुखीला बाम लावली जातं हे पण बरोबर आहे, पण मुळाशी जातच नाही आपण. कारण मार्केटिंगच्या जगाला रोगाच्या मुळाशी जाणंच नको आहे, हेही सांगतोय. आणि पुन्हा सांगतोय की हे सगळं ध्वनिमुद्रित होतंय. ही सगळी मतं श्रेयसीताई माझी आहेत. बरोबर. कारण मी थोडं स्पष्ट बोलीन, कळवट नव्हे पण खरं बोलीन. ती मतं माझी असतील या व्यासपीठावर असेल तरी ती तुमची नाहीत, ती माझी आहेत. त्याची जबाबदारी माझी आहे. या ठिकाणी तुम्ही जे म्हटलेत, विचारलेत की ऐक ना ग आई किंवा ऐक जरा ना, याविषयी थोडंसं सांगा. मित्रमैत्रिणींनो, की आपण संवाद हरवलाय म्हणतो ते बरोबर आहे, पण अतिसंवाद हा पण एक मोठा प्रश्न असतो. बरोबर. म्हणजे असंवाद आणि अतिसंवाद याच्यामध्ये जो सुसंवाद लागतो तो काही वेळेला कमी पण असतो, काही वेळेला डोळ्यांनी असतो, कधी स्पर्शाने असतो, कधी शाबासकीने असतो, कधी काय चाललंय रे असं रागावून पण डोळ्यांनी प्रेम करत असतो. म्हणून घरातल्या घरात जर आई मुलाला टाईप करायला लागली मेसेजवर जेवायला वाढलंय आणि मुलगा येतो, इतकी काय आपली 50 खोल्यांची दालनांची राजवाड्यांसारखी घरं आहेत का हो? येणार आहे, आलो ग, हे पण नाहीये.
म्हणजे काही काही घरामध्ये मी पाहिले आहे की आपण सोफिस्टिकेटेड आहोत, आपण उच्च विद्यापीठ आहोत, हे दाखवण्यासाठी जे कृत्रिम केलं जातं. म्हणजे 95 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीने तरुण दिसण्यासाठी 8 तास केल्यावर तो अधिक म्हातारा दिसायला लागतो. जे आहे ते आपण स्वीकारत नाही ना. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, मला हे सांगायचे पुढे जाताना की हे समाजालाच ऐक जरा नाही. बरोबर. ज्या तऱ्हेचं गीत तुम्ही लिहिलंय की जे पुढे प्रकाशित होणार आहे, त्यामध्ये तुमची जी कळकळ आहे कवयित्री म्हणून, एक आई म्हणून, आजचे एक पालक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक संवादक म्हणून, ती हीच आहे की बोलणं हे ऐकल्याशिवाय काही पूर्ण होत नाही. खरं आहे. मी पुढे जाताना पद्मा गोळ्यांची एक कविता उद्धृत करतो. मग वळू. आणि तुम्ही अंदाजे किती वेळ दिलाय लेखकाला ते मला माहिती असल्यामुळे, आणि जरी सावररे लिहिलं असलं तरी ते तुम्हाला आवररे म्हणावं लागणार नाही, कारण मला माहिती आहे की पुढे मधुराताई वेलणकर येणार आहेत आणि पडद्यावर आणि नाट्यसृष्टीत दिसणाऱ्या एका जागरूक समाजसंवादी अशा व्यक्तिमत्वाची अधिक ओढ असते. मग तिथे दवणे लगेच वलयातून प्रलयात जातील, हे मला माहिती आहे. पण आपण त्या दिलेल्या वेळेत बोलूया. पद्माताईंनी सुरेख कविता एक 50 वर्षापूर्वी लिहिली आहे. ती मला असं वाटतं की आज सकाळी जरी पद्माताईंनी लिहिली असती, आज नाही आहेत त्या या जगात, पण आज जरी ती लिहिली असती ना तरी तुम्हाला ती आजची वाटेल. मंदार, इतकी ती ताजी कविता आहे. त्यांनी 50-60 वर्षापूर्वी लिहिलंय, आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती. आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती. अगतिकतेची इतकी खंत गळ्यात कधीच दाटली नव्हती. वा. विचारलेस बाळ मला, विचारलेस बाळ मला, कोणती दिशा घेऊ, कोणत्या दिशेला जाऊ, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, काय तुला सांगू. आणि मग पुढे म्हणतात की जागोजागी जळीस्थळी अणुबॉम्ब झाकला आहे. आता हा अणुबॉम्ब प्रत्यक्ष नव्हे, आज बसल्या बसल्या मन उद्ध्वस्त जी होत आहेत, 100 कोटी खिशात आहेत तरी 200 कोटी हवेत असं वाटत राहतं, हा अणुबॉम्बच आहे. बरोबर. ती संवेदनांची बधिरता हा अणुबॉम्बच आहे. त्यावेळेला म्हटलं आजच्या इतकी आईपणाची भीती, त्याच्यामधली ओळ आहे, जळीस्थळी पाषाणी ही अणुबॉम्ब झाकला आहे. प्रत्येक रस्ता माणसाच्या रे रक्ताने माखला आहे. वा. आता हे जे क्रंदन आहे आईचं, तुला जागोजागी हिरोशिमाचा वाराच बाधेल असं ते म्हणतात. आणि सगळं सांगितल्यावर, कविता मोठी आहे पण मी त्यात वेळ घेत नाही, त्या कवितेच्या शेवटचं कडवं असं आहे, हे सगळं तू ऐकलंस ना. आणि मग पुढे शेवटी वात्सल्याने ते म्हणतात, आता मात्र उचल पाय, आता मात्र उचल पाय, निघण्याची कर घाई. पण एक लक्षात ठेव, प्रत्येकालाच असते आई, प्रत्येकालाच असते आई. माझ्या पालक मित्रांनो, शिक्षक मित्रमैत्रिणींनो, हे प्रत्येकालाच असते आई या ओळीमधली जी कळकळ आहे ती केवळ जन्म देणाऱ्या किंवा गर्भधारणा केलेल्या आईबद्दल नाही आहे. मी लेखक म्हणजे आईच आहे. आई पण एक लेखकच असतो, बाबा पण एक कवीच असतो. कारण तुम्ही सगळे जे सुबुद्ध संवेदनाशील आहात त्यांना कळेल की जे शीर्षक आहे कार्यक्रमाचं ते केवळ 3 तासात किंवा 2 दिवसात मावणारं नाही आहे. जो जागरूक आहे. तुम्हाला श्रेयसीता एक गंमत सांगतो. आज मी जेव्हा घरातून निघालो, इंदोरहून नुकताच आदित्य आला होता कार्यक्रमातून, आणि म्हणजे बाबा कार्यक्रमाला निघालात, तर मी पटकन त्याला बोलून गेलो. आणि मी नंतर तुम्हाला म्हटलं की आज मला ते आजच्या कार्यक्रमाला योग्य वाटतं. मी काय म्हटलं माहिती आहे मंदारजी, मी आदित्यला म्हटलं निघताना मुलाला की साहित्यिक नाही निघाला आज, सैनिक साहित्यिक निघालाय. आणि सैनिक साहित्यिकाचा अर्थच आहे की अतिरेकी येऊ नयेत म्हणून जितक्या जागरूकतेने सीमेवरती काळजी घेतात, आज लेखक कवींनी सुद्धा, वक्त्यांनी सुद्धा त्या जागरूकतेनेच समाजामधला जो एक नाकर्तेपणा, निराशा आहे ती टिपली पाहिजे आणि ती नष्ट केली पाहिजे. मला वाटतं की दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने न विझणारी अशी एक अक्षय दिवाळी आपण घेऊन जाणार आहोत. नमस्कार. वा. अर्थातच
ऐक ना ग आई हे अतिशय प्रतिकात्मक आहे, कारण हे रोज मी अनुभवत असते, त्या विचारातून आलेली ही ओळ आहे. पण मुळात आजची महत्त्वाची गरज की ऐकायला चांगला कान मिळणं, निरपेक्षपणे आणि त्याचा कुठलाही गैरवापर न करता आपलं बोलणं शांतपणे ऐकलं जाणं. आणि त्यावर अनेकदा असंही होतं की आपल्याला कुठलंही सोल्युशन नको असतं, नुसतं आपलं ऐकून घेतल्यानेही बरं वाटत असतं. म्हणजे आदिनाथ शाळेतनं जेव्हा येतो तेव्हा त्याला फक्त सांगायचं नसतं, त्याला ते ॲक्शन करून दाखवून मला काहीतरी सांगायचं असतं. आणि तेव्हा जर मी काही स्वयंपाकघरातलं काम करत असेन तर अर्थातच रोजचा अर्धा तास तो मला देणं भाग असतं त्याच्यासाठी शाळेतनं आल्या आल्या. म्हणजे मी त्याला सांगत असते की अरे हातपाय धुऊ, अरे हे कर ते कर, पण तो थांब ग करत मला ते तेवढं ऐकायलाच लावतो सगळं. आणि जर मी त्याच्याकडे बघत नसीन तर तेही त्याला चालत नाही. म्हणजे मी त्याला रिपीट सांगू शकते की तुम्हाला काय सांगितलंस, नाही तू बघ मी बॉलिंगची आज कशी ॲक्शन केली, ते जास्त महत्त्वाचं आहे सांगणं. त्याच्यामुळे गुड लिसनर हे किती गरजेचं आहे त्या वयातल्या सगळ्या मुलांसाठी हे मला त्याच्याकडे बघून जे सतत जाणवत राहिलं. म्हणून त्या विचारातून ती जी कविता आहे ती लिहिली गेली. आणि अर्थातच घरी आजी आजोबा आहेत, बाबा, आमचे मोठं कुटुंब आहे आमचं, त्याच्यामुळे त्याला अनेक ऐकायला कान मिळतात, ते सगळ्या मुलांना मिळावेत अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हा मुलाखतीचा एक उपक्रम आपण राबवूया असा विचार माझ्या मनात आला. वा. बालपणी तुम्ही अर्थातच भरपूर साहित्य वाचलं असेल, तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला असं वाटतं? आणि आत्ता वर्तमानात तुम्ही जे लेखन करताय त्याच्यावरही त्या साहित्याचा कसा पगडा आहे? त्याचा परिणाम काय झाला आहे ते महाराष्ट्र भोगतो आहे. कारण लेखक झालो, कवी झालो, एक बऱ्यापैकी छोटासा व्यक्त करणारा वक्ता झालो. मी आदिनाथला भाग्यवान एवढ्यासाठी म्हणेन की तो तुम्हाला असा आरडाओरड करून सांगू शकतो की ऐक नाही, ऐक नाही, आणि तुम्ही सांगू शकता. घरामध्ये असा जो एक प्रेमळ संवाद असतो की जो जरा थोडा जाड वाटतो पण तो तरल असतो, हा होणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या माझ्या बालपणी मी काही आत्मचरित्र सांगायला बसलो नाही, परंतु सुदैव हे होतं की, हे सुदैवच म्हणतोय मी, की प्रसारमाध्यमांच्या विळख्यात आजच्या इतका समाज नव्हता. घड्याळामध्ये घरामध्ये एकच रेडिओ होता असेंबल केलेला, आणि त्याचा बाहेरचा लुक, बाहेरचं दिसणं इतकं गमतीदार होतं की आलेले पाहुणे माझ्या वडिलाला म्हणत, दवणे हा कुठे सापडला, म्हणजे रेडिओ. वडील म्हणायचे 500च्या पुरात. मी नेहमी म्हणतो की त्यातून पुरातलं पाणी किती आलं माहिती नाही, पण ओसंडून वाहणारी गाणी मात्र आली. आणि ती गाणी रेडिओवर लागताना केवळ ती लागायची आणि सुटली जायची नाहीत. मधल्या वेळामध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र असू त्याला वडील सांगायचे की याचे कवी माडगुळकर आहेत, याचे कवी स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मग शांताबाईंनी किती छान गाणं लिहिलं आहे. ते काही रूढ अर्थाने खूप शिकलेले नव्हते, पण त्यांनी कानाचा डोळा केला म्हणून जगण्याकडे कानाडोळा नाही झाला. ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाचन आणि ऐकणं हा जेवणा इतकाच महत्त्वाचा भाग होता. तांदूळ आणणं, गहू आणणं, तेल आणणं, किंवा काय आपण किराणा भरतो तसं वाचनाची फी भरणं हा त्या सगळ्या न पुरणाऱ्या पगारातला एक बोनस भाग होता. वा. त्यामुळे आज या ठिकाणी मी आहे. आज भाग्यवान वाटतं मला. आज पण कदाचित आकाशातून माझी आई ऐकत असेल. याचं कारण असं की त्यावेळेला वाचनालयाची फी रूढ अर्थाने परवडायची नाही, कारण इतके किलो तांदूळ किंवा इतकं लिटर दूध असाच हिशोब होता. या महिन्याचं फी नाही ती भरली तर दुसऱ्या महिन्यात, 2 महिन्यात नाही भरली तर परत पाठवलं जायचं. बरं, गंमत अशी होती की BC पण नाही आणि OBC पण नाही, आणि ओपनला 4-5 फक्त 10 रुपये जरी वर असले पगारातले तरीसुद्धा त्याला कुठल्याही तऱ्हेची फी माफी नाही. हे सगळं अनुभवल्यामुळे आपोआपच पोकळीतलं मोल कळलं, शून्यातलं शून्य पण कळलं. पण गरिबीचा विचारच करायला वेळ मिळाला नाही. शरीरताई, गरिबीचा विचारच करायला वेळ नाही अशी श्रीमंती पालकांनी दिली ना, आणि ती ग्रंथांच्या रूपाने दिली. थोडंसं प्रतिकात्मक बोलेन की अनेकदा आपण रूढ अर्थाने शब्द वापरतो आणि तो अगदी गुळगुळीत झाला आहे की पालन पोषण. पण कधी मित्रमैत्रिणींनो, पालन पोषण या शब्दांकडे आपण कधी पाहिलंय का? ऐकलंय की नाही? बघा, पाहिलंय का? आपण सहजगत्या म्हणतो पालन पोषण,
पालन केलं जातं ते जनावरांचं, पक्ष्यांचं, कुक्कुटपालन, शेलिका पालन. पण माणसाचं नुसतं पालन नाही केलं जात, पोषण केलं जातं. पोषणमधला पोटपोडे शय आहे ना, त्याच्या पोटात पालकांनी काही घालायचं असतं, शिक्षकांनी काही घालायचं असतं. आज पालन करण्यासाठीच आटापिटा चाललाय, पण वजा पोषण आहे. मग ज्याच्यात पोषण नाही असं नुसतं पालन, हे नंतर वेगवेगळ्या मानसिक रोगांना जन्म देतं. मगाचपासून आपण ज्या मुलांचे प्रश्न बघतो आहोत ते ऐकताना मला कळलं की थोडेसे उच्च, अतिउच्च मध्यम वर्गातल्या मुलांचे प्रश्न आहेत. अपवाद सोडा, मी काही मानसशास्त्रज्ञ नाही, पण खेड्यापाड्यातून हिंडताना, पुढे आपण येऊ तिकडे, काही मी आत्ता लगेच बोलत नाही, पण गावागावात हिंडताना अगदी आजच पहाटे मी घारेवाडी नावाच्या अगदी छोट्या गावातून आलो. म्हणजे सांगली पुढे आहे आणि कराड सोडल्यावर घारेवाडी नावाची एक टेकडी आहे, तिथले एक शिबिर होतं तरुणांचं. तिथे मला इतके उत्साही आणि सळसळणारे शिक्षक विद्यार्थी भेटले की माझ्या असं लक्षात आलं की ही मुलं वाचतायत, ही मुलं व्यक्त होत आहेत, ही मुलं लिहित आहेत, संस्कार उत्तम आहेत. मग त्यातल्या काही तरुणांना मी गमतीने म्हटलं की माझ्याकडे अशी मोठी पिशवी हवी होती की 600-125 तरुण असे घ्यायचे पिशवीत आणि मुंबई पुण्यात सोडायचे. याचा अर्थ काय आहे की त्यांचा स्ट्रगल अजून चालू आहे. बालपणी मला जे आईवडिलांनी साहित्य वाचायला आधीच दिलं आणि मग पुस्तकांकडे नेलं. एक चांगला मित्र अनेक मित्रांकडे नेतो, तसं आयुष्यातलं एक चांगलं पुस्तक तुम्हाला वेगळ्या पुस्तकाकडे नेतं. खरं आहे, कुसुमाग्रजांची कविता कळण्याचं वय नव्हतं. वडील मराठीचे शिक्षक नव्हते, ते पूर्ण 10वी-11वी पण नव्हते, पण त्यांनी गरजा जय जयकार ज्या पद्धतीने वाचून दाखवली. आणि वज्रांचे छातीवरती झेलून घ्या प्रहार, ते प्रहार म्हटल्यावर तो प्रहार जाणवला. वज्र काय ते कळलं. कोलंबसाचं गर्वगी जेव्हा त्याने उच्चारलं, 1000 जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे, विराट वादळ हेल काऊ दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. हे त्यांनी जे म्हटलं, कविता कळली किती माहिती नाही, पण एवढं कळलं की याच्यामध्ये एक सशक्त व्यक्तिमत्व आहे कोलंबस नावाचं. आणि शेवटची ओळ जेव्हा त्याने उच्चारली श्रेष्ठी, की त्याने म्हटलं, तो कोलंबस म्हणतो समुद्राला की अरे अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. अरे तुला तरी किनारा आहे, पण आमच्या ध्येयाच्या आसक्तीला किनाराच नाहीये. मला तुम्ही सांगा, घडतं वय म्हणजे काय? मला स्वतःला असं वाटतं, पट्टे की नाही माहिती नाही, आपण जे घडतं वय म्हणजे 5, 10, 15 सोयीसाठी करा तुम्ही, पण माझं आत्ताचं वय पण घडतं आहे. बरोबर. जो घडत ठेवतो ना तो घडते वयात असतो. घारेवाडीतून मी सकाळी येताना फक्त शाल, पुष्पगुच्छ आणि पाकिट नाही आणलं, मी त्या मुलांचं धैर्य आणि जिद्द जे आणलं. आणि मला असं वाटलं, अरे माझे प्रश्न कुठले आहेत? इस्त्रीचा कपडे सापडत नाहीत, आज मोलकरीण आली नाही, फ्रीज नेमका बंद पडला, हे माझे प्रश्न आहेत. आणि त्या मुलांचे प्रश्न असे आहेत की जे प्रश्न उच्चारले, ऐकले तरी आपल्याला असं वाटतं की अरे आपण किती सुदैवी आयुष्यात आहोत. हे साहित्याने शिकवलं, चरित्र वाचायला दिली. चरित्र वाचायला, आज डॉक्टर आंबेडकरांचं चरित्र धनंजय कीरांनी लिहिलेलं. मी मुद्दामून जातो त्या ठिकाणी, दवण्या अण्णावावरून काही नेमकं कळत नसल्याचा मला खूप फायदा होतो. आणि त्यामुळे मी जातो आणि सांगतो, केवळ आंबेडकर म्हणजे चवदार तळं नाही, त्यांचा संघर्ष बघा, त्यांचं वाचन वेळ बघा. त्यांनी म्हटलं की 1.5 पैशाच्या घासलेल्या दिव्यामध्ये आम्ही जो अभ्यास केला तो तुम्ही करा, नुसतं तुम्ही टाइमपास म्हणून तंबाखू नका मळत बसू. हे जेव्हा त्यांनी समाजातल्या मुलांना सांगितलं आणि म्हटलं विद्यार्थ्यांना जागृत व्हा, बालपणी त्यांचं वाक्य मी जे वाचलं ते आजही करून ठेवलंय. त्यांनी म्हटलंय आत्मविश्वासासारखी दैवी शक्ती नाही, आणि पुढे म्हटलंय की दीर्घोद्योगातूनच आत्मविश्वास येतो. हे श्रेयसी 7वी 8वी 10व्या 11व्या वर्षी पेरलं गेलं ना. आणि त्यामुळे तुमची माती सतत उगवणारी असेल तर ती नेहमी कसदार असते. मातीला सुद्धा उगवायची सवय ठेवावी लागते. बरोबर. पुष्कळदा काय वाटतं, शिक्षकाला मी शिकवणारा, पालकांना वाटतं मी शिकवणारा नाहीये. दोघेही जेव्हा खोल विद्यार्थी होतील तेव्हा घरातला विद्यार्थी हा अधिक सखोल होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण शिकवणारे कोण नाही होत. मी पण सांगतोय नाहीये, तुमच्यातला प्रत्येक जण स्वयंभू असू शकतो, स्वयंप्रज्ञ असू शकतो. फक्त नियतीने माझ्यावर जबाबदारी दिले की या सगळ्या वाचनांतून मी इथपर्यंत आलो गेलो. म्हणून आपल्याला 50व्या वर्षीचं 60व्या वर्षीचं यश दिसतं,
पण त्याच्या खाली जी 10व्या वर्षीची पुस्तकं आहेत, स्क्वाइटझरचं चरित्र आहे, लिंकन आहे, कार्ल मार्क्सचं चरित्र आहे, अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे, हे सगळं सुर्व्यांच्या कविता आहेत, पाडगावकर करंदीकर बापटांना प्रत्यक्ष ऐकणं आहे, वा. बोरकरांच्या शेजारी बसून कविता म्हणणं आहे, लहानपणी सांगतोय, मोठेपणी नव्हे. हे सगळं नकळत्या वयात गेल्यामुळे जसं नेमक्या कोणत्या मिनिटाला दुधाला विरजण लागून दही झालं आणि नंतर दह्याचं ताकाचं लोणी कसं झालं हे घड्याळ लावून नाही सांगता येत. बरोबर. फुललेली जरी बाग तुम्हाला दिसली ना तरी कुठल्याच सेकंदाला कळी उमलली ठाक नाही सांगता येत. तसं पालक मित्रमैत्रिणींनो, आपलं मूल केव्हा उमललं ते आपल्याला घड्याळ लावून नाही सांगता येत. आणि त्यामुळे पुढे जाताना मी एवढंच म्हणेन की आधीच्या दोन्ही वक्त्यांनी जे म्हटलं ते योग्यच आहे. लक्ष द्या, सतत लक्ष द्या, काय करतायत ते सगळं मान्य करून वेगळ्या पद्धतीने मी असं म्हणेन, थोडं लक्षपूर्वक दुर्लक्ष पण करा. बरोबर. आता हे मी त्यांना छेद देणारं बोलत नाहीये. मला म्हणायचं एवढंच की काही वेळेला काही गोष्टी या त्याला करू द्यायच्या असतात. मला वाटतं लेखक म्हणून पडू द्यायचं असतं, थोडं घसरू द्यायचं असतं. त्यांना पण तो जो स्पेस शब्द वापरतो, आई वडील किंवा नवरा बायकोंच्या नात्यातल्या स्पेसविषयी इतकी चर्चा होते, ही नाती स्पेसमध्ये गेली. पण मुलाला पण फुलण्यासाठी स्पेस पाहिजे ना. वेदश्रीचं कुठेच म्हणाले की मी जाते संध्याकाळी 7ला, येणार किती वाजता? 9ला. ओके, पण 9:30 पर्यंत आली पाहिजेच, ठीक आहे. पण पुन्हा 7 ते 9 काय केलं, कोण मैत्रिणी होतं, काय आहे, कुठे खाल्लं, काय सारखं बोललं तर मग लपंडाव सुरू होतो. मला वाटतं मी चुकले किंवा मी चुकलो हे सांगण्याचं सुद्धा मुलांना भय वाटू नये अशा तऱ्हेचं पालकत्व माझ्यात पाहिजे. आणि ती जिद्द मला पुस्तकांनी दिली, या चरित्रांनी दिली, कवितांनी दिली. धन्यवाद. हे सगळं ऐकताना मला नेहमीच हे जाणवत असतं की आपल्या इथे इतकी उत्तम पुस्तकं आहे, साहित्य निर्मिती होते, मराठीत सुद्धा होते, प्रत्येक भाषांमध्ये होत असते. पण मुलांना ते जर वाचायचं नसेल, म्हणजे कंटाळा येतोच, स्वाभाविक आहे, हे मीही ह्यातून जाते. पण शेवटी ते जर मी कंपल्सरी घेऊन बसले की हां आपण मिळून आज हे पान वाचूया, किंवा माधुरी पुरंदरेंची इतकी अप्रतिम पुस्तकं आहेत लहान मुलांच्या गोष्टींची, ती पुस्तकं जर मी घेऊन बसले तर त्याची गोडी मुलांना 100% लागते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते की त्याला जेव्हा कळत नसतं, 1.5-2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा, त्याला काही वाचताही येत नव्हतं आदिनातला, काय मी बोलते सगळं कळत असेल असं नाही. पण हां, गोष्टीत आता हे चित्र आलं आहे म्हणजे आता हे होणार आहे ह्याच्या पुढे, ह्याची उत्सुकता त्यालाही वाटायची, कारण आम्ही एकत्र ते वाचायचो. त्यामुळे मला असं वाटतं की जर सतत तुम्ही म्हणालात तसं चांगल्या कविता, चांगली गाणी, चांगल्या गोष्टी, चांगलं वाचन आपण त्यांच्या आजूबाजूला आपलं जरी करत राहिलो तरी कदाचित त्यातून त्या मुलांनाही ती गोडी लागू शकते. आणि तुला काय हे आवडतच नाही, तू काय हे करतच नाही असं म्हणण्यापेक्षा थोडा पेशन्स ठेवून जर आपण केलं तर कदाचित ह्यातून चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतील. तर लेखनाबद्दल झालं आणि त्यातूनच तुम्ही आता काय आहात हे सगळे आम्ही अनुभवतोय, तुमच्या लेखनाची, शब्दांची शक्ती आम्ही अनुभवतोय. तर तुमचं लेखन हे केवळ एक लेखन न म्हणता त्याला एक संवादाचं रूप आहे असं मला नेहमी वाटतं. काही पुस्तकं वाचताना ती पुस्तकं आपल्याशी बोलतायत असं आपल्याला वाटायला लागतं. तशा पद्धतीचं तुमचं प्रत्येक लेखन आहे, कारण मी तुमची अनेक पुस्तकं स्वतः वाचलेली आहेत. तर ते संवादरूपी लेखन, ती शैली तुम्ही कशी काय आत्मसात केलीत? त्याचं जे श्रेय आहे ते माझ्या अध्यापन व्यवसायाला आहे. म्हणजे मी जर अध्यापक नसतो तर मी वैचारिक लेखकही नसतो, गीतकार बरेच आहेत, कवी भरपूर असतात. पण माझ्या अध्यापन व्यवसायाने मला समाज असा उघड्या पुस्तकासारखा दाखवला. माझ्या असं लक्षात आलं की हे जर मी नाही लिहिलं तर कोणी लिहिणारच नाही. याच्यामध्ये अहंकार नाही, कारण प्रत्येक शिक्षकाच्या वर्गात जखमांचं वेगळं वर्गमूळ असतं. तुमच्या वर्गात वेगळं, तुमच्या वर्गात वेगळं, तुमच्या वर्गात वेगळं. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी लिहिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. शैली आपोआप मागोमाग येत असते. आधी शैली आणि मग लेखन नाही आहे. मी जसं बोलतो तसं मी लिहितो आणि मी लिहितो तसं मी बोलतो. वर्गामध्ये मला अध्यापन करताना लक्षात आलं की अरे आपण नुसती अनुक्रमणिका पूर्ण करून चालणार नाही आहे. त्या अनुक्रमणिकेला बिलगलेली न दिसणारी जीवनाची अनुक्रमणिकाही पूर्ण केली पाहिजे. 21 अपेक्षित प्रश्नांची उत्तरं मिळतात, त्याचा गाईड असतं आणि मुलं बहुतेक तेच वापरतात. आता गुगल आलं, पण तेव्हा गुगल म्हणजे
ते होतं 21 अपेक्षित प्रश्नांची उत्तरं. पण श्रेयसीजी, मला असं वाटतं की शिक्षण पद्धतीनं अपेक्षित प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा जीवनातल्या अनपेक्षित प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे. वा. आज ते सामर्थ्य आपल्या शिक्षण पद्धतीत आजही नाही. याचं कारण तुम्हाला गंमत सांगतो मी, की शिक्षण पद्धती ठरवणारी माणसं बालपण 70 वर्ष जुनं ठेवूनच पुढे गेलेली आहेत. त्या सगळ्या पॅनेलवर एकतरी 16 वर्षाचा मुलगा असतो का हो? एकतरी 10-15 वर्षाचा असतो का? 75, 80, 85 त्यांच्या विद्वत्तेविषयी मी बोलत नाही, मला आदर आहे, मी 100 वेळा नमस्कार करीन. पण आजच्या मुलाचे प्रश्न काय आहेत, आजच्या तरुण मुलाचे काय आहेत, ते आम्हाला हवेत असं सांगणारं एक व्यासपीठच नाही आहे. लादलंच झालं, आपण आईवडील लादतात असं नाही आहे, आपल्याला शासन किंवा हा सगळा समाज पण लादतो. ही पुस्तकं, या कविता त्यांना आवडत आहेत का हे काही माहिती नाही. हे माझ्या लक्षात आलं. मग मी माझ्यावर उत्तर काय काढलं त्याच्यावर? मी माझ्या बाबतीत उत्तर असं काढलं की ही अमुक एक कविता ही निवडलेली कदाचित तेवढी भावणारी नसेल, पण ती मला मुलांना 8 मार्कांसाठी शिकवायचीच आहे. ती 8 मार्कांसाठी शिकवलेली मी शिकवणारच आहे. पण माझ्या हातात कॉलेजची लायब्ररी आहे ना, ग्रंथालय आहे. मग तिथून मी वेगवेगळ्या कविता आणायचो आणि त्या जेव्हा मुलांना सांगायचो तेव्हा ती न आवडणारी कविता पण आवडायला लागायची. वा. हा प्रयोग मी केला नाही, हा प्रयोग झाला. कारण करायचा नसतो, तो होऊनच जातो. आणि त्यामुळे हे सगळे प्रयोग आपोआपच त्या गरजेतून होत गेले आणि त्यातूनच लेखन झालं. ज्या काही लोकांना आवडलेल्या पुस्तकाचा उल्लेख तुम्ही केलात की मग त्याच्यामध्ये सावर्डे किंवा अनेक पुस्तकांची आहेत, त्याचं लोक पारायण करतात. पण नंतर सुद्धा माझी लेखणी अधिक प्रगल्भ झाल्यानंतर आईचं विद्यापीठ, उद्याच्या कल्पवृक्षानो, जीवनरंग ही जी पुस्तकं नंतर लिहिली गेली ती सगळी संवादातून झालेत. मी 1-2च तुम्हाला गोष्टी अशा सांगेन की ज्या आपल्याला उपयोगी पडतील. की त्रिकोण पुन्हा जुळेल का नावाचा एक लेख खूप गाजला होता. त्याच्यावर मला खूप फोन आले आणि ते पण विवाह समुपदेशकांचे आले, मॅरेज काउन्सिलर्स लोकांचे आले किंवा संस्थांचे आले की तुम्ही हा लेख लिहून खरंच आमच्यावर उपकार केलेत की आम्ही ते देतो वाचायला. आता काय कसं घडलं म्हणजे आपण विचारले त्याला ते इतकं होईल की हे लेखन कसं संवादी झालं. वर्गात शिकवताना एक विद्यार्थिनी मी अशी पाहिली की जी नेहमी उत्साही ना, तुम्हाला माहिती आहे शिक्षक इथे बरेच आहेत की आपल्याला त्या 100 मुलांचे मधले पण 4-5 चेहरे असे आवडतात की जे असले की तास अधिक रंगतो. आपोआप माणसं होतो आपण, हा काही फायलींशी केलेला व्यवसाय नाही आहे, हा मनांशी केलाय. आता या ठिकाणी सगळेच चेहरे संवादी आहेत, सगळेच बघा तुम्ही टवटवीत वाटतायत, आतुरतेने ऐकतायत, कारण हे सगळे रियाजी आहेत, ऐकण्याचा विचार करण्याचा रियाज झालेले आहेत. पण वर्गात तसं नसतं, सगळ्यांचे संदर्भ काही एक नसतात. पण 7-8 चेहरे असे असतात की जे असे आपोआप उद्गार चिन्हासारखे बसलेले असतात, असे बसलेले असतात आणि बघतात, ऐकतात, मान हलवतात. ती विद्यार्थिनी तशी होती. पण माझ्या लक्षात असं आलं की सोमवार ते शुक्रवारी मुलगी मला जरा थोडीशी ताजी वाटते, छान दाद देते. शनिवार आला की थोडासा हिरमुसते. सोमवार मंगळवारी जरा थोडीशी पुन्हा उदास, पुन्हा उजळते. आता हे सगळं लिहिलेलं, कॅल्क्युलेशन केलेलं, अभ्यास केलेलं नाही, हे निरीक्षण असतं. प्रयोगशाळेतलं सत्य नाही आहे श्रेयसीजी, हे निरीक्षण नावाच्या चिंतनाच्या प्रयोगशाळेतलं. बरोबर. तर मग त्या विद्यार्थिनीला एकदा मी स्टाफ रूममध्ये बोलावलं. म्हटलं एक विचारू का? काय सर, राग येणार नाही ना? थाबकली. म्हटलं उत्तर द्यायचं नसेल तर द्यायचं नाही. पण आता बघा तुम्ही, एक लेखक सुद्धा माझ्याकडे मानसशास्त्राची कुठली पदवी नाही आहे, पण मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात मला पत्र पाठवून की पुस्तकं आम्हालाही मानसशास्त्राचीच वाटतात. कारण प्रत्येक नवं मूल जन्मलेलं हे मानसशास्त्राचं नवं पान आहे असं मला वाटतं. नवं पान आहे. काय असतं? मी म्हटलं काय ग, सोमवार ते शुक्रवार मला तू आनंदात वाटतेस, नंतर जरा दुःखी उदास होतेस, काहीतरी टेन्शन येतं, ऐका. आणि मग सोमवारी जरा ते मगाशी बोललेलो सांगितलं, पुन्हा मी काही रिपीट नाही करत. म्हटलं काय आहे ग ते कारण? तिने माझ्या डोळ्याकडे असं पाहिलं ना की आतमध्ये मला वाटलं की अरे काय झालं. आणि दुसऱ्या सेकंदाला ती मुलगी एकदम ओला बाण फुटावा, ओला बाण एकदम रडायला लागली. आणि स्टाफ रूम नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे मॅडम, की लगेच
पेपरमधून वर्तमानपत्रातून पण दिसत असतं प्राध्यापकांना की दवण्यांकडे काय मुलगी काय रडते काय झालंय काय नेमकं. पण म्हटलं रडू नकोस काय मी चुकलो का. आणि पटकन ती वाक्य बोलून गेली, सर सोमवार ते शुक्रवार आई आणि शनिवार रविवार बाबा या माझ्या वाटणीचा मला कंटाळा आला आहे. पुढच्याच महिन्यात का पुढच्या महिन्यात मला 18 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला निवडायचं आहे मी आईकडे राहायचं का बाबांकडे. मला दोन्ही हवेत सर. शुक्रवारी संध्याकाळी स्कूटरवर तिथे त्या समोर त्या झाडाजवळ लावतात वडील, मग मी खाली येते त्यांच्या मागे जाते. आणि काय सांगू मी आता 17-18 वर्षाची झाले होईन आणि अजूनही मला ते 4 महिन्याची 6 महिन्याची 2 वर्षाची डॉल म्हणून बाहुली म्हणून अजूनही मला चॉकलेट देतात, बाहुली हवी का विचारतात, किती खर्च करतात. आणि मला कळत असतं की हे सगळं विचित्र सगळं कल्लोळ त्यांचा कळतो. आणि रात्री ना ते असे माझ्याजवळ झोपले ना की मी तशी जागी असते, पटकन डोळे उघडून बघते ना असा हात करून माझ्याकडे बघत असतात. तेही तितकेच प्रेमळ आहे. आणि पुढे म्हणाली, सर काही वर्षांपूर्वी त्यांच्यात झाले असतील वाद, कदाचित काही मतभेद, बघा आजची मुलगी आहे झालं असेल, पण आता इतकी वर्ष पुढे गेल्यानंतर दोघे माझ्यासाठी 4 पावलं मागे नाही का येणार, नाही का येऊ शकत. झालं जाऊ दे ना. किती मॅच्युरिटी पहा. याच्या मी इतक्या कथा सांगेन आता नाही, पण इतक्या माझ्याकडे तो खजिना शब्द चुकीचा याला इतका साठा जमलाय ना स्फोटकाचा की मुलं खूप सुजाण आहेत. या आई वडिलांच्या संघर्षामुळे भांडणामुळे प्रचंड पैसा पण आंतरिक दारिद्र्य. नुसती बुद्धिमत्ता पदव्या आणि पदव्याचे गोल्ड मेडल आणि तुम्ही त्या कुठल्या बफेलो विद्यापीठात शिकलात का आणखीन बुलक विद्यापीठात शिकलात का आणखीन डोंकी विद्यापीठात, ह्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. मी मानतच नाही त्याला शिक्षण. तुम्हाला वाटत नाही संसार म्हणजे 4 पावलं मागे जाऊन 2 पावलं पुढे जाणं आहे. हे जर कळलं नाही तर करू नये. नुसती सप्तपदी नसते, त्यामध्ये विणलेली एक तप्तपदी पण असते. हे जर कळलं नाही तर करायचं नाही लग्न. एकटं राहायचं, वेगवेगळ्या पद्धतीने शोक भागवा तुम्ही, पण संसार करा म्हणजे तडजोडीचं विणकाम करत जगण्याचं प्रवीण काम करायचं असतं. हे कुठल्या पद्धतीने शिकवलेलंच नाहीये या आजच्या 50शीच्या आई बाबांना. स्पष्ट सांगतो मी, अगदी अपवाद आहेत. हे प्रखर सत्य आहे. माझ्या आई वडिलांची काही भांडणं होत नव्हती. मी तर सांगेन इथे सगळेजण आई वडिलांची भांडणं ऐकतच आम्ही मोठे झालो. हो. आणि एखाद दिवशी भांडण झालं नाही तर म्हणायचं काहीतरी भयंकर घडलंय. पण त्या भांडणाचे विषय कुठले होते? त्या भांडणांचे विषय काही वैयक्तिक हमरीतुमरीचे नव्हते. पैसे पुरत नसायचे, अचानक पाहुणे यायचे, वडील पटकन 4 मित्रांना चहा सांगायचे पण घरातले दूध संपले की नाही माहीत नसायचं. आता हे जे विषय आहेत त्याच्यातून जगणं कळलं ना. लाजीरवाणे नव्हते का वडील काही घेऊन यायचे आणि आईची काही जास्त साड्या घ्यायची, असे विषय नव्हते. हे परिस्थितीचे टाके विणता जे व्हायचं ते आहे. ती मुलगी जेव्हा म्हणते सर की 4 पावलं मागे नाही का जाणार, खरंच मला निवडायचं आहे. आता ही घटना घडली आणि मी त्याच्यातून त्रिकोण पुन्हा जुळेल का लिहिला, असे इतके विषय आहेत. तर त्यामुळे हे जे सगळं लेखन आहे, आईचं विद्यापीठ, उद्याच्या कल्पवृक्षांनो, मी सांगून तुम्हाला ना की मला जर एखाद्या मोठ्या प्रसिद्ध क्लबमधला कार्यक्रम आला की जो मला काय लाखभर मानधन देतोय आणि मला एखाद्या महाविद्यालयातला आला की जो कदाचित मला त्यांना परवडणार देईन, मी तिथलं स्वीकारतो. याचं कारण माझ्यातल्या लेखक वक्त्यांनी तिथे पोचण्याची गरज आहे हे मला वाटतं. ह्याच्यातून पोचलं पाहिजे. मी गाणी बजावणी विनोद कदा हसवणारे अमुक मान्य करतो मी, पण ना सांगू तुम्हाला रंजनात पण थोडं अंजन असलं पाहिजे. नुसतं आपलं रंजन, नुसतं आपला पापडामागे पापड आणि ती जशी ॲसिडिटी होते ना तशी आता आत्यंतिक सुखाची पण ॲसिडिटी झाली. फार मिळालंय, न मिळण्यातली गंमत कुठे आहे? खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं, त्यानंच सारं बिनसतं. भावगीतं तर आपण गातोच मंदारजी, पण अभावगीतं सुद्धा मुलांना कळली पाहिजे. हा सुद्धा एक आनंद आहे जीवनाचा, नाही तर उपयोग काय हो. त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे लेखन तुम्ही जे म्हटलं मला फार बरं वाटलं, सत्कारच केलात. हे सगळं लेखन संवादी आहे. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगेन, विषयातलं विषयांतर करून आमचे साहित्यिक, आमचे समीक्षक याला साहित्य मानत नाहीत. अरे ह्याच्यामध्ये अमुक कुठे आहे, ह्याच्यात अमुक कुठे आहे, तमुक कुठे आहे, म्हणजे समाजाला काही जे सांगणार आहे. साने गुरुजीचं वाक्य मी योग्य वयात लक्षात ठेवलंय. ते म्हणतात की मला लेखणीच्या लालित्यापेक्षा झाडूचं लालित्य कळतं. झाडू जशी स्वच्छ करत जाते
तसं लेखणीने पण मन स्वच्छ केली पाहिजेत. वा. तरल रंजन तर आम्ही करतोच, पण जर माझ्याकडे शक्ती दिली असेल नियतीने बोलण्याची लिहिण्याची, तर सतत मी फक्त लोक हसत गेले पाहिजेत, जिना उतरताना खाली लोळले पाहिजे हसताना, आणि तशा जाहिराती प्रचंड गर्दी काय आहे? म्हणजे लोक विचार करत गेले पाहिजे हे चित्र नाही आहे. फक्त आपल्या गदा गदा हसतात, बायका अंगावर कोसळतात ह्याच्याच जाहिराती, आणि सतत ते आणि त्याच्यावर करोडो रुपये काय आहे? ईश्वर का निर्माण करतो कलावंतांना? त्याचं कारण असं आहे, ईश्वराला त्याचं जे कार्य तुमच्यातून करायचं असतं ना, ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. कलावंत असा, बँकेत कारकून असा, झाडूवाले असा, ग्रंथपाल असा, माईकवाले असा, तुम्ही छायाचित्रकार असा, प्रत्येकाला कळलं पाहिजे की मला समाज सुंदर करायचा आहे. वा. आणि माझी लेखणी तो प्रयत्न करते, आणि तुम्ही जी दाद देता, टाळ्या देता, तो माझा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. धन्यवाद. वा.